स्वतःचा ट्रॅडिशनल व्यवसाय ते गेली 10 ते 12 वर्ष चालवते आणि या बिझनेसमध्ये पूर्णपणे फुल टाइम आता 2 IDTTC आहेत, 1 IDTC आहे आणि फुल टाइम आपण या बिझनेसमध्ये करतोय. तर सर्वप्रथम आभार मानते की आपले जे आज चीफ गेस्ट लाभलेले आहेत डॉक्टर शशिकांत शिंगारे सर आणि त्यांनी मला ह्या प्लॅटफॉर्मवरती संधी दिली, तर सरांचं जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करतो. बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आज आर्थिक व्याधी आणि आरोग्यविषयक ज्या समस्या आहेत त्यांना आपण तोंड देतोय. तर आर्थिक व्याधी आणि आरोग्यविषयक समस्या ज्या आहेत आपण 100% सॉल्व्ह करू शकत नाही. तर 100% सॉल्व्ह होऊ शकत नाहीत, कारण आपण आज व्यवसाय किंवा छोटासा व्यवसाय किंवा एखादा आज बघितलं तर प्रत्येकजण छोटी मोठी नोकरी करत असतो, तर त्या माध्यमातून आपल्याला सॉल्व्ह होत नाही. तर मी एक असा कन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे, एक लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी आहे की त्या अपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून तुमच्या ह्या दोन्ही समस्या सॉल्व्ह होणार आहेत. तर हा कन्सेप्ट ऐकण्यासाठी तुम्ही तयार आहात? तर तुम्ही जर कन्सेप्ट ऐकण्यासाठी तयार आहात तर मी सांगायला सुरुवात करते. बघा, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये 2 प्रकारच्या व्याध्या आहेत, आर्थिक व्याधी आणि आज जर बघितलं तर आरोग्यविषयक समस्या आहेत. तर आज जर विचार केला तर आज हॅपीनेस, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हॅपीनेस म्हणजे आनंदी जीवन आहे की नाही हा आपल्याला एक प्रश्नच आहे. तर आनंदी जीवन असण्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे? बघा, मेन म्हणजे आपलं हेल्थ जे आहे ते हेल्थ पूर्णपणे खूप चांगल्या प्रकारे आपण हेल्थ ठेवलं पाहिजे आपलं. त्यानंतर आपलं वेल्थ आहे, आपलं पैशाचं आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला मिळणं खूप गरजेचं आहे. आज जर बघितलं तर टाइम फ्रीडम पण असणं गरजेचं आहे. आज आपण छोटा मोठा व्यवसाय किंवा एखादी नोकरी करतोय तर आपल्याकडे हेल्थ, वेल्थ आणि टाइम ह्याचं फ्रीडम आहे का आपल्याकडे? जर आपण स्वतःला प्रश्न विचारला तर नाही आहे प्रश्न. तर याचं फ्रीडम आपल्याला मिळायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे? ह्याचं जर फ्रीडम असेल तरच आपण आनंदी जीवन जगू शकतो. आज जर विचार केला तर हेल्थ, आज आपण स्वतःलाच प्रश्न केला की आपण हेल्दी आहोत का? तर प्रत्येकाचं उत्तर येतं नाही म्हणून. आज जर बघितलं तर आपली आजची जी लाईफस्टाईल आहे ते आपण कशा प्रकारे जगतोय? बघा, रासायनिक खतांचा वापर झाल्यामुळे आज जे काही आपण घेतोय ते पूर्णपणे केमिकल युक्त घेतोय. आज पोल्युशनचं प्रमाण आहे, आज आजूबाजूला आपल्या बघितलं तर सराउंडिंग पूर्ण पोल्युशन आहे. त्यानंतर रेडिएशनचं प्रमाण आहे, स्मोकिंग आहे, त्यानंतर फास्ट फूड, जंक फूड आहे, त्यानंतर हॅबिट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. आपल्याला आज बघितलं तर आपण रासायनिक खतांचा वापर झाल्यामुळे जे अन्नधान्य आपण खातोय त्याच्यामुळे आपल्याला ज्या हॅबिट्स लागलेल्या आहेत ते पूर्णपणे वाईट हॅबिट्स लागलेल्या आहेत. त्यानंतर केमिकलचा यूज झाल्यामुळे आज जे फळभाज्या पालेभाज्या जे काही मिळत आहेत आपल्याला त्या पूर्णपणे केमिकलयुक्त मिळत आहेत. प्रत्येकाला काही ना काही कुठल्या ना कुठल्या प्रकारचा स्ट्रेस आहे. आज असं आयुष्य जर आपण जगत असेल तर त्याचे साईड इफेक्ट आपल्या बॉडीवरती काय होत आहेत? बघा, हार्ट अटॅकचं प्रमाण आहे, श्वसनाच्या समस्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज आहेत. आज पहिले 1 ना हजारो प्रकारच्या व्याधीने आपण ग्रस्त झालेलो आहे. आज बघितलं तर समाजामध्ये 7,993 प्रकारच्या व्याधी आपल्याला व्याधीने ग्रस्त झालेलो आहोत. ह्यामध्ये आपल्याला सोल्युशन म्हटलं तर आपण सकाळी लवकर उठलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे. प्रत्येकाला हे शक्य आहे का? तर नाही. आपण इग्नोर करतो या सगळ्या गोष्टी. तर इग्नोर करत असताना आज विचार केला तर आपण स्वतःच्या आरोग्याविषयी काही गोष्टी आहेत की त्यांनी इग्नोर करतोय. तर काय केलं पाहिजे? चांगल्या फळभाज्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत, चांगलं व्यायाम केला पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे, पण आपण ते करत नाही आहे. इग्नोर केल्यामुळे काय होतंय की आपल्याला 1 ना हजारो प्रकारच्या व्याधीने आपल्याला ग्रस्त केलेलं आहे. जर यामध्ये आपण जर विचार केला तर आपली जे स्ट्रॉंगेस्ट डायरेक्ट सेलिंग कंपनी जी आपली आहे माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड, ह्याच्या माध्यमातून या कंपनीच्या माध्यमातून आपण हेल्दी म्हणजे आरोग्यदायी राहू शकतो. तर कसे आपण आरोग्यदायी राहू शकतो याबद्दल मी एक थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे. आपण जर विचार केला तर डायरेक्ट सेलिंग कंपनी आपण चूज करताना आपण 5 P आपण बघतो. आज डायरेक्ट सेलिंग कंपन्या म्हणजे बघितलं तर भरपूर आहेत, परंतु आपली कंपनीच का आपण चूज करायची? तर आपण चूज करत असताना प्रोमोटर, प्रोफाईल, प्रोडक्ट आणि प्लॅन, पेआउट आणि एज्युकेशनल सिस्टीम. आज जर ह्या 5 Pचा जर विचार केला तर प्रोडक्ट जे आपले प्रोमोटर जे आहेत ते प्रोमोटर आहेत प्रवीणजी चंदन सर. प्रवीणजी चंदन सर जे आपले कंपनीचे हेड आहेत की जेणेकरून त्यांचा महावीर मेटल्स हा उद्योग समूह होता आणि उद्योग समूहाच्या माध्यमातून आज सामान्यातला सामान्य माणूस कसा उभा राहील याचा विचार करणारं जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वासाठी जोरदार क्लॅपिंग होता.
आज प्रवीणजी चंदन सरानंतर सेकंड जनरेशन जे आहे ते निखिलजी चंदन सर आज वयाच्या 24-25व्या वर्षी सुद्धा खूप सिरियसली आज डिस्ट्रीब्युटर लेवलला सुद्धा काम केलेलं आहे त्यांनी. तर त्यांच्यासाठी जोरदार क्लॅपिंग होऊ द्या. आज जर विचार केला तर कंपनीचं टॉप मॅनेजमेंट आहे. आज बघितलं तर आलोक पांडे सर आपण डिस्ट्रीब्युटर लेवल पासून ते हेल्प करत असतात. हे कंपनीचे आपले व्हाईस प्रेसिडेंट आहेत. सेकंड आहे सलील मॅथ्यूज सर, सीईओ आहेत, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत, जेणेकरून त्यांचं लास्ट मंथमध्येच आपल्याला कंपनीच्या मॅनेजमेंट थ्रू जो प्रोग्राम मिळालेला तो आपल्याला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर यांचा मिळालेला. त्यानंतर आपले कैलाश भट्टड सर आहेत, सीईओ आहेत, की जेणेकरून टॉप मॅनेजमेंटमध्ये येतात. त्यांच्यासाठी जर जोरदार क्लॅपिंग होऊ द्या. त्यानंतर विचार केला तर आपले जे प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट्स खूप टॉप कंपनीमध्ये बनवले गेलेले आहेत. सूर्या हर्बल्स लिमिटेड, जिओन लाईफस्टाईल लिमिटेड ह्याचे जे काही सायंटिस्ट आहेत, के राजेश आहेत, डी नारायण आहेत, SK शर्मा आहेत. आज विचार केला तर ह्या सर्व सायंटिस्टना 40 ते 42 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. KC गावंडन आहे, सुरेश पाटणकर आहे, पीटर जोस्लिंग आहे, त्यानंतर डॉक्टर मोहन आहे. हे सर्व सायंटिस्ट आहेत. पर्सनल केअर, होम केअर आणि आपला एलिमेंट्सचा ब्रँड जो आहे तो ऑन अँड ऑन ब्रँड आणि बाकी सर्व ब्रँड आपले डिझाईन केलेले आहेत. ह्या सायंटिस्टच्या एक्सपिरियन्सच्या माध्यमातून हे सर्व प्रोडक्ट्स डिझाईन केलेले आहेत. सेकंड थिंग आपण जर विचार करतो कॉर्पोरेट ऑफिस आपल्या कंपनीचं दिल्लीला आहे, हेड ऑफिस आहे ते चेन्नईला आहे. त्यानंतर रिजनल ऑफिसेस आहेत मुंबई, कोलकाता, कोची आणि गुवाहाटी या ठिकाणी. त्यानंतर आपण आपल्या कंपनीचे ब्रँड्स जे आहेत, पहिला ब्रँड आहे एलिमेंट्सचा, तो आहे आपला मेन म्हणजे क्रिटिकल इलनेस आणि सप्लिमेंटरी ब्रँड म्हणून आपण ओळखला जातो. ऑन अँड ऑन हा सप्लिमेंटरी ब्रँड आहे. त्यानंतर इंडिया ग्रो हा आपले शेतीचे प्रोडक्ट्स आहेत. आज जर विचार केला तर ऑर्गॅनिक शेती करण्यासाठी कोणी विचार करत नाही, पण रासायनिक खतांचा वापर करून स्पीडने शेती करून लोकांच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम केला जातो, परंतु ह्यामध्ये फक्त पैसा मॅटर करतो. त्यानंतर न्यू स्टारमध्ये आपले पर्सनल केअरचे प्रोडक्ट आहेत, होम केअरचे प्रोडक्ट आहेत, आहारचे प्रोडक्ट आहेत. असे आपले कंपनीचे 6 ब्रँड आहेत की जेणेकरून पूर्णपणे नॅचरल बेसवरती काम करतात. ह्या 6 ब्रँडसाठी जोरदार क्लॅपिंग होऊया. बघा पहिला ब्रँड आहे आपल्या कंपनीचा एलिमेंट्सचा. एलिमेंट्सचा ब्रँड असा आहे की आयुष प्रमाणित आहे. आयुष प्रमाणित म्हणजे काय, तर आयुष म्हणजे आयुर्वेदा. आयुषचा अर्थ असा आहे की आयुर्वेद, योगा, युनानी आणि सिद्ध आणि होमिओपॅथी या 5 पॅथीनी मिळून जो ब्रँड आपला आहे तो आयुष आहे. या 5 पॅथीनी मिळून आयुष प्रीमियम आपल्या एलिमेंट्स ब्रँडला मिळालेला आहे. त्यानंतर एलिमेंट्स वेलनेसचे जे आपले क्वालिटी प्रोडक्ट्स आहेत त्या आयुष मंत्रालयाच्या 24 लॅबमध्ये टेस्टेड झालेले आहेत. त्यानंतर आयुष प्रमाणित, त्यामुळे ते आयुष प्रमाणित आहेत. नेक्स्ट घ्या. आता आयुष मार्क म्हणजे काय, तर प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की आयुष मार्क म्हणजे काय. योगा आयुष्मान म्हणजे आयुर्वेद, योगा, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी ह्या 5 पॅथीनी मिळून आयुष मार्क मिळतो. आज जर विचार केला तर आयुषला जर तुम्ही गुगलला जर तुम्ही विचारलं की आयुष मार्क तर ग्रीन रिबीन असते आयुष स्टँडर्ड आणि रेड रिबीन असते आयुष प्रीमियम. आज जे ग्रीन रिबीनचे जे प्रोडक्ट्स आहेत ते आपल्याला इंडियामध्ये फक्त आपण सेल आउट करू शकतो आणि रेड रिबीनचे आपले प्रीमियमचे प्रोडक्ट्स आहेत ते वर्ल्ड वाईड आपण सेल आउट करू शकतो. ह्यामध्ये आपले सर्टिफिकेट्स आहेत. आयुष आहे तो मेन एलिमेंट्स ब्रँडला मिळालेला आहे. त्यानंतर एपेसा आहे, ओरॅक आहे, नॉन जेम आहे, ग्रासचे आहे, क्लिनिकली टेस्टेड आहेत, 100% व्हेजिटेरियन प्रोडक्ट्स आहेत, EJNR आहे, 100% पेटेंटेड आहे, GMP प्रोडक्ट आहे जेणेकरून MHRAचं अप्रूव्ड आहे. त्यानंतर आज जर विचार केला तर आपल्या कंपनीचे जे सर्टिफिकेशन्स आहेत, मेन महत्त्वाचं म्हणजे आज लिगली आपण जर विचार केला तर आपण भारत सरकारचं गॅझेट आपल्या कंपनीला मिळालेलं आहे. आज भारत सरकारचं गॅझेट कोणत्याही डायरेक्ट सेलिंग कंपनीला मिळालेलं आहे नाही. सेकंड थिंग ISO सर्टिफाईड आहे. त्यानंतर फिकीचं सर्टिफिकेशन आहे, फेडरेशन डायरेक्ट सेलिंग ऑफ असोसिएशन याचं सर्टिफिकेशन आहे. आज जर विचारलं तर कंपनीचे आपल्याला गव्हर्नमेंटचे 4 डिपार्टमेंट टायप आहेत. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, राशी आहे, स्किल इंडिया आहे. असे जे डिपार्टमेंट टायप आहेत ते कशासाठी टायप आहे की आपल्या कंपनीमध्ये ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून आपण एंट्री केल्यानंतर आपल्याला जे सर्टिफिकेशन मिळायला पाहिजेत. आपण जे प्रोडक्टचं स्टडी केल्यानंतर कोणत्या प्रोडक्टमध्ये काय कंटेंट आहेत. आज आपण डॉक्टर नाही आहे पण स्टडी करणं खूप गरजेचं आहे. तर प्रत्येक डिस्ट्रीब्युटरला ही एक्झाम द्यावी लागते आपली स्किल इंडियाची एक्झाम झाल्यानंतर ऑथोराइज डिस्ट्रीब्युटर म्हणून तुम्हाला सर्टिफिकेशन मिळालं जातं. पहिलं म्हणजे एलिमेंट्स ब्रँडला आपला 2019 पासून 2024 पर्यंत बेस्ट हेल्थ केअर अवॉर्ड्स इकॉनॉमिक टाइम्सचा मिळालेला आहे.
जर विचार केला तर आपला एलिमेंट्स ब्रँड आणि ऑन हे 2 ब्रँड्स आपण बघूया. ऑन अँड ऑन ह्या ब्रँड्सचं आपलं 95 जे प्रोडक्ट आहे यामध्ये आपल्या 14 प्रकारच्या बेरी आहेत आणि 14 प्रकारच्या बेरींपासून जो अर्क काढलेला आहे तो एका पाऊचमध्ये भरलेला आहे. तो आज जर बघितलं 30 पाऊच आहेत ह्या 95 या प्रोडक्टमध्ये. एक संजीवनी बूटी म्हणून मानलं जातं आणि यामध्ये 14 प्रकारच्या बेरींचा ज्यूस आहे आणि एक अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं आणि हेल्थ सप्लिमेंटरी म्हणून काम करतं. 500पेक्षा जास्त आजारांवरती याचा वापर केला जातो. त्यानंतर आपलं एलिमेंट्सचं पहिलं प्रोडक्ट आहे कपनील आहे, जे कुठल्याही प्रकारचा सर्दी किंवा खोकला असेल तो पूर्णपणे कव्हर करतो. त्यानंतर वुमन कंपेनियन आहे, मासिक पाळीच्या समस्या ज्या आहेत त्या पूर्णपणे कव्हर केल्या जातात. लिव्हगेन आहे, पित्तासाठी आहे, लिव्हर मजबूत करण्यासाठी दिलं जातं. त्यानंतर मल्टीगार्ड ब्लड प्युरिफायर आहे, स्किनच्या काय डिसीज असतील, वांग पिंपल्स असतील तर ते कव्हर केलं जातं. चंपी ऑइल आहे, पेन किलर ऑइल आहे. तर ऑइल कोणत्याही ठिकाणी जर पेन होत असेल तर जर मसाज केला तर 5 ते 10 मिनिटांमध्ये वेदना कमी होतात. त्यानंतर फिलिंग लिक्विड आहे. फिलिंग लिक्विडमधून आपल्या कुठल्याही हिमोग्लोबिन आहे ती हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर कव्हर केली जाते. युरिफ्लश आहे, जेणेकरून 2 mm पासून 20 mm पर्यंत कुठलाही स्टोन सुद्धा डिझॉल्व होतो. अँटी ॲलर्जी आहे, स्किन ॲलर्जीसाठी आहे. त्यानंतर थाय हेल्थ आहे. 2 प्रकारचे जे थायरॉइड आहेत महिलांमध्ये, आज 70% महिलांमध्ये थायरॉइडचं प्रमाण आहे. आज आपण थायरॉइडची गोळी लाईफ टाईम घेतोय. तर आपलं थायरॉइडचं असं मेडिसिन आहे तर त्याची जी गोळी आहे ती 3 ते 4 महिन्यामध्ये पूर्णपणे बंद होते. दोन्ही प्रकारच्या थायरॉइडसाठी यूज केलं जातं. त्यानंतर मॅन शक्तिमॅन आहे, स्पर्म काउंट वाढवण्यासाठी आहे, वंदत्व कपलसाठी दिलं जातं. इम्युनिटी 3+ आहे, पोटाच्या प्रत्येक समस्येसाठी आहे. लिव्हगेन कॅप्सूल्स आहेत. आज जर विचार केला तर पित्ताचे खडे ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर पित्ताचे खडे आणि पित्तासाठी खूप चांगलं आहे हे प्रोडक्ट. त्यानंतर वेलहार्ट आहे, हार्ट अटॅक येऊ नये म्हणून हार्ट मजबूत करण्यासाठी आहे, ब्लड सर्क्युलेशन सुरळीत ठेवण्यासाठी आहे, BP नॉर्मल ठेवण्यासाठी आहे. त्यानंतर बिलो 37 आहे. आता सर्दी खोकला ताप कणकणी झाली तर आपण डॉक्टरांकडे जातो, त्यामध्ये आपल्याला स्टेरॉइड कंटेंट देतात. तर हे नॅचरल आहे. सर्दी खोकला ताप कणकणी असेल तर 4 ते 5 दिवसामध्ये रिकवर केलं जातं. त्यानंतर डेली डेटॉक्स आहे, टॉक्सिन्स क्लिअर करण्यासाठी, वेट लॉससाठी दिलं जातं. नो वेदना जेल आहे, नॅचरल पेन किलर आहे. हायड्रेस आहे, स्ट्रेस नॉर्मल ठेवण्यासाठी, झोप शांत लागण्यासाठी आहे. फिलिंग कॅप्सूल्स आहेत, हिमोग्लोबिनची कमतरता कमी असेल तर वाढवण्यासाठी आहे. नॅटशेम आहे, प्युअर गाईच्या दुधापासून बनवलेलं जे मेडिसिन्स आहेत, कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही आहे. नॅचरल कॅल्शियम आहे हे. त्यानंतर युरिफ्लश कॅप्सूल्स आहेत, हे सुद्धा किडनी स्टोनसाठी दिल्या जातात. त्यानंतर सायक्लो आहे. महिलांमध्ये आता PCOD आणि PCOचे प्रॉब्लेम आपण फेस करतोय तर हे नॅचरली पूर्णपणे कव्हर केलं जातं. त्यानंतर आयुश्वास आहे, श्वसनाच्या समस्या, दमा, बालदमा, अस्थमा जर असेल तर पूर्णपणे नॅचरली कव्हर केला जातो. त्यानंतर प्रोटीन पावडर आहे. आज जर विचार केला तर जिमच्या मुलांसाठी दिलीच जाते, परंतु पॅरालायचे पेशंट सुद्धा यावर कव्हर केले जातात. त्यानंतर मोरोलाईफ आहे, वेट लॉससाठी आहे. आता मार्केटमध्ये भरपूर प्रोडक्ट आहेत वेट लॉससाठी, परंतु आपल्याकडे जे मोरोलाईफ आहे त्यामध्ये कंटेंट असे आहे की इटलीमधलं जे रेड ऑरेंज आहे त्याचा कंटेंट आहे यामध्ये. एकदा वेट कमी झालेलं पुन्हा वाढत नाही. उंडिलिंग क्रीम आहे, प्रोबायोटिक आहे, गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया याच्यावर काम करतं. आय एनर्जी आहे. आज डोळ्यांच्या समस्या भरपूर आहेत, चष्म्याचा नंबर वगैरे वाढला असेल तर पूर्णपणे रेग्युलर यूज केलं तर खूप चांगलं आहे ते. त्यानंतर प्रोनासिक आहे, नाक बंद झालं असेल तर पूर्णपणे ओपन होतं. आयुर्कील आहे, जे ताजा फुटलेल्या वगैरे असतात किंवा जळवाताचे पेशंट असतात त्यांना देऊ शकतो आपण. त्यानंतर आपले पर्सनल केअरचे प्रोडक्ट्स आहेत. पेस्ट आहे, रेड पेस्ट आहे, फ्रेशोफाडा आहे. त्यानंतर कम्प्लीट केअर शॅम्पू आहे, अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आहे, डॅन्ड्रफ कंट्रोल करण्यासाठी आहे. त्यानंतर फेअरनेस क्रीम आहे. आज कुठली ना कुठली क्रीम आपण मार्केटमध्ये लावतो, ही पूर्णपणे नॅचरल बेसवरती बनवलेली आहे. त्यानंतर रेडियन ग्लो फेसवॉश आहे, वांगसाठी, काळपट डागांसाठी दिला जातो. त्यानंतर 3-in-1 फेसवॉश आहे, ऑइली स्किन आणि पिंपल्ससाठी दिला जातो. नंतर शेविंग जेल आहे पुरुषांसाठी, अंडर आय जेल आहे स्त्रियांसाठी. त्यानंतर 3 प्रकारचे बॉडी लोशन्स आहेत, क्रीम आहे. त्यानंतर प्रिवॉश आहे, बॉडी पॉलिश जेल आहे. त्यानंतर आज जर विचार केला तर डे प्रोटेक्शन, नाईट प्रोटेक्शन, कमी वयामध्येच आपण स्त्रिया वयस्कर दिसतोय, अदर पुरुषांसाठी पण खूप चांगलं आहे. ते रिंकल्स पूर्णपणे रिमूव्ह केले जातात. आज न्यूट्रलाइफ आहे, कवच प्राश आहे. त्यानंतर आपण जर विचार केला तर बेबी टू बाबा आपण न्यूट्रलाइफ देऊ शकतो सर्वांना. कवच प्राश देतोय आपण, ॲलर्जेटिक ज्या आजाराच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी देतोय. स्पिरुलिना एक सप्लिमेंटरी आहे.
त्यानंतर 2 प्रकारचे ग्रीन टी आहेत. आपण नॉर्मल आपण वेट लॉससाठी सुद्धा यूज करू शकतो. नॉर्मल तुम्हाला कफ्स वगैरे असतील तर त्यासाठी यूज करू शकतो. आपले ग्लिसरीनयुक्त ग्रेड 2चे ग्रेड 1चे सोप आहेत. आज जर बघितलं तर ग्रेड 1च्या आज बघितलं तर लक्झरी सोप जे आहेत मार्केटमध्ये 500 ते 600 रुपयाची रेंज आहे मार्केटमध्ये लक्झरी सोपची. आपल्याकडे 100 रुपीजमध्ये MRP आणि बाकी DP प्राईस जर बघितलं 75 रुपीज. 75 रुपीजमध्ये आपल्याला ग्लिसरीनयुक्त लक्झरी सोप मिळत आहेत. त्यानंतर महाभृंगराज तेल आहे की जेणेकरून पूर्ण केसाच्या प्रत्येक समस्येवर दिलं जातं. त्यानंतर आपलं टूथपेस्ट आहे, हर्बल पेस्ट आहे. त्यानंतर आपण हेअर कलर शॅम्पू यूज करतोय जेणेकरून नॅचरल आहे. आपण जे मार्केटमधले जे केमिकलयुक्त यूज करतोय त्यापेक्षा हे खूप नॅचरल आहे. न्यू स्टारमध्ये आपली जे ग्रेड 2च्या प्रोडक्टची रेंज आहे त्याच्यामध्ये सुद्धा 6 प्रकारचे सोप आहेत. ते पूर्णपणे नॅचरल युक्त आहेत. त्यानंतर तुलसी मिंट टूथपेस्ट आहे, फेसवॉश आहेत 3 प्रकारचे, स्क्रब आहेत. त्यानंतर आपला टाल्कम पावडर आहे. घरामध्ये प्रत्येक जण पावडर यूज करतोय परंतु नॅचरल जो आपला टाल्कम पावडर आहे तो हा आहे. कोकोनट शॅम्पू प्लस कंडिशनर आहे. आमला हेअर ऑइल आहे. ब्रश आहेत खूप चांगले नॅचरली, सॉफ्टनेस खूप चांगला आहे त्याचा. नेक्स्ट त्यानंतर घरामध्ये प्रत्येकाच्या आपण डिओ आणि परफ्यूम हे यूज करतो परंतु डिओ आणि परफ्यूम ह्यामध्ये जे साईड इफेक्ट होतात बाहेरच्या परफ्यूम आणि डिओने तर आपले पूर्णपणे नॅचरल डिओ आणि परफ्यूम आहेत. त्यानंतर आपण घरामध्ये चहा पितोय. आपण सकाळी उठल्यापासून चहा 1-8 चहा होतात पण त्याने काय होतं पित्ताचा त्रास होतो. जर आपण टी लाईट जर यूज केला तर पूर्णपणे 10 जरी कप जर पिला तरी कुठलाही पित्ताचा त्रास होत नाही. नॅचरल बेसवरती बनवलेला चहा आहे आपला. त्यानंतर होम केअरचे प्रोडक्ट आज घरामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला हे प्रोडक्ट्स लागतात. मॅक्स ब्राईट लिक्विड आहे, कपडे वॉश करण्यासाठी आहे. टॉयलेट क्लीनर आहे, फ्लोअर क्लीनर आहे, डिशवॉश लिक्विड बार आहे. हे जे प्रोडक्ट आहे ते पूर्णपणे नॅचरल बेसवर बनवलेले आहेत त्यामुळे आपण नॅचरली आपण यूज करू शकतो. त्यानंतर इंडिया ग्रोचा आपला ब्रँड आहे. आज रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे आपल्या शरीरावरती वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम होतात आणि आपण आजारी पडतोय. जर आपल्याला आज जर बघितलं तर 7993 प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त केले. जर आपण ऑर्गॅनिक बेसिसवरती शेती करून आपण जर ते यूज केलं तर पूर्णपणे आपला आजार पण जाणार आहे. तर इंडिया ग्रोचे आपले प्रोडक्ट आहे. भूवस्त्र आहे, MI स्प्रे, ग्रो मॅजिक, ओलिव्ह, MI व्हील, MI सिट्रा, MI प्राऊड, व्हायरसचा आहे. त्यानंतर आपले बाकी प्रोडक्ट आहे, मॉडिफाय वगैरे आहे. अशा 8 ते 9 प्रकारचे प्रोडक्ट आहेत. ते जर प्रोडक्ट आपण यूज केले शेतीमध्ये किंवा आपण अदर प्रमोट केले तर खूप चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकतं. त्यानंतर आपल्या कंपनीचा हा जो नवीन ब्रँड गेल्या वर्षी जो आपला लॉन्च झालेला आहे MIDG वर्ल्ड. MIDG वर्ल्ड ह्यामध्ये जवळपास 10,000 पेक्षा जास्त कोर्सेस आहेत. आज आपण पुणे मुंबईपेक्षा आपण आतमध्ये जसं आपण बाकी सिटीमध्ये जर बघितलं तर बऱ्यापैकी मुलांना आपल्याला खूप चांगलं ग्रो करता येतं परंतु आपण जर कराड किंवा सातारा सारख्या सिटीमध्ये एवढे सगळे कोर्सेस अवेलेबल नसतात. तर आपण ऑनलाईन जर बघितलं तर MIDG वर्ल्डमध्ये 10,000 पेक्षा जास्त कोर्सेस आहेत. त्याहून आपले जे सेलिब्रिटी जे आहेत ते पूर्णपणे आपल्या कंपनीला टायअप आहेत. तर ऑनलाईन हे कोर्सेस आपण घेऊ शकतो. एका कोर्सची प्राइस बाहेर बघितलं तर लाखो रुपयांमध्ये मोजावी लागते पण आपल्या कंपनीने एवढे सगळे कोर्स फक्त 11,000मध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. तर कंपनीसाठी पुन्हा एकदा जोरदार क्लॅपिंग होत आहे. प्रोडक्टची जास्तीत जास्त माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल आज मी फक्त शॉर्टमध्ये सांगितलं तर प्रत्येक प्रोडक्टची जी आपले ट्रेनर्स आहेत श्वेता राय मॅडम वगैरे आहेत ते 1-1, 1.5 तास आपल्याला माहिती सांगत असतात. काय कंटेंट्स आहेत, आपल्या शरीरावरती काय यूज होतो त्यांचा टेक्निकली सगळी माहिती मॅडम देत असतात. पण आज टाइम शॉर्ट असल्यामुळे आपण शॉर्टमध्ये घेतलेले आहे. तर प्रोडक्टची जास्तीत जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही वेबसाईटवरती घेऊ शकता. आज बघितलं तर आरोग्याविषयी माहिती मी तुम्हाला सांगितली. आज आरोग्याचा पार्ट जो आहे आज हेल्थ केअर जर बघितलं तर हेल्थ विषय सांगितलं, पर्सनल केअर, होम केअर त्याविषयी सांगितलं. बाकी सर्व प्रोडक्टची माहिती तुम्हाला सांगितली. हे आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये आपल्याला लागतात की नाही? प्रत्येकाला लागतात. ते आपण कुठून ना कुठून तरी घेतोय. तर कुठून ना कुठून तरी घेतोय याचा अर्थ आपण फक्त वेळ काढतोय पण विचार करत नाही की आपण जे प्रोडक्ट्स कुठून ना कुठून तरी घेतो ते पूर्णपणे केमिकल बेसवरती बनवलेले आहेत. आज कंपन्या भरपूर आहेत मार्केटमध्ये. प्रत्येकाचे प्रोडक्ट यूज करायला तुम्हाला सांगतात. प्रत्येकाचं तुम्ही ट्रायल पण घेत असाल पण जर तुम्ही आज बघितलं तर एकमेव आयुष मंत्रालयाने टेस्टेड केलेले प्रोडक्ट आपल्याकडे आहेत. तर प्रोडक्टसाठी जोरदार क्लॅपिंग होत आहे.
आज प्रोडक्टचे रिझल्ट पण हजारो रिझल्ट तुम्ही वेबसाईटवर बघू शकता. आपले प्रोडक्ट रिझल्ट ओरिएंटेड आहेत सगळे. सेकंड पार्ट आहे आपला वेलचा. आज छोटी मोठी नोकरी करतोय आपण, पण आपल्याला जे काय पेमेंट मिळतंय ते महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्याला पुरेसं पडत नाहीये. आज प्रत्येकाला सेकंड इन्कम सोर्स हवा असतो. तर सेकंड इन्कम सोर्स शोधण्याच्या ह्याच्यामध्ये आपण कुठे ना कुठेतरी फसतोय, कुठे ना कुठेतरी काही ना काही प्रॉब्लेम्स आपल्याला येतात. पण राईट कंपनी आपल्याला जर विचार केला तर आपली माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड ही एक अशी एकमेव कंपनी आहे की छोट्यातला छोटा व्यक्ती म्हणजे सामान्यातला सामान्य माणूस जो इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही बिझनेसमध्ये, आज मराठी माणूस नाही इन्व्हेस्टमेंट करू शकत लाखो करोडोमध्ये, पण आज गुजराती मारवाडी आज कराडमध्ये बघा लाखो करोडोमध्ये इन्व्हेस्ट करून ती लोक 1 ना 2 5 ते 6 प्रकारचे व्यवसाय करत आहेत. पण आपल्या सामान्य माणसाला प्लॅटफॉर्म एकमेव आहे हा की जेणेकरून आपण विदाऊट इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर ऐकायला तयार आहात? हा बघा वेल्थ पार्ट आहे. आपल्याला बघितलं तर आपल्या आयुष्यामध्ये विचार केला तर गरजा असतात. आज गरजा आहेत, स्वप्न नाही मी म्हणत, गरजा पूर्ण करणं पण आपल्याला खूप कठीण जात आहे. आज घर आता बघा कराड सारख्या ठिकाणी जर घर घ्यायचं म्हटलं, छोटंसं घर घ्यायचं म्हटलं तर 35 ते 40 लाख रुपये खर्च आहे आपल्याला. पण तो खर्च आपण करत नाहीये. एक ऍडजस्टमेंट मध्ये आपण लाईफ जगतोय की जेणेकरून अशा प्रकारे. सेकंड थिंग आपण बघितलं तर कार. आता कार कुठल्या ना कुठल्या आपल्याला प्रवास करायचा असेल तर कारची गरज असते, परंतु आपण एक ऍडजस्टमेंट टू व्हीलरवरती प्रवास करतोय. दुसरं म्हणजे सेव्हिंग. आज महिन्याच्या शेवटी आपल्याला पेमेंट पुरत नाही, आपण सेव्हिंग करण्याचा पार्टच येत नाही. त्यामुळे सेव्हिंग जे असतात ते आपल्याला मोडावे लागतात. मुलांचं शिक्षण. आता मुलांचं शिक्षण बघितलं तर आपण भरपूर स्वप्न बघतो की मुलांचं शिक्षण आपण ऍडजस्टमेंटमध्ये शिकलो, परंतु मुलांना आपण चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, परंतु आपला खिस्सा परवानगी देत नाहीत. आपण झेडपीच्या स्कूलमध्ये वगैरे आपण मुलांना पाठवतोय. फॉरेन ट्रिप. आज फॉरेन ट्रिपचा जर विचार केला तर आपण स्वप्न पण बघू शकत नाही. आज महिलांची अशी स्थिती आहे की स्वप्न बघणंच विसरून गेलेत, पण स्वप्न पण आपण बघत नाहीये. तर आपण ऍडजस्टमेंटमध्ये आपण गणपतीपुळे वगैरे अशा ठिकाणी एक छोटंसं एक खर्च असेल अशा ठिकाणी आपण जातोय. म्हणजे आज कॉम्प्रोमाइज आयुष्य आपण जगतोय. आज कॉम्प्रोमाइज आयुष्य जर जगायचं नसेल तर आपल्याला सेकंड सोर्स ऑफ इन्कम आपण बघितला पाहिजे. आपण जर ड्रीम म्हणजे घर जर बघितलं तर एक 30-1 लाखाचं आहे. सेकंड म्हणजे कार 10-1 लाखाची कार आहे. मुलांच्या शिक्षणासाठी एक 30-1 लाख रुपये खर्च आहे. त्यानंतर लग्नाचं म्हटलं तर एक 10-1 लाख रुपये खर्च आहे. त्यानंतर आपलं लेडीजना गोल्ड हवं असतं, एक 5-10 लाखाचं गोल्ड पण आपण घेऊ शकतो. त्यानंतर डेली नीड्स आपण जर बघितलं तर पर्सनल केअर, होम केअर, आपल्या आयुष्य जर जगत असताना आपण जर शॉपिंग केली तर एक 40-1 लाखाची शॉपिंग होते आतापर्यंत. त्यानंतर फॉरेन ट्रिप आहेत. फॉरेन ट्रिपसाठी आपण 5-10 लाख रुपये खर्च करतो. बँक बॅलन्स आपला 5-10 लाखाचा असतो. जर आपण ड्रीम्सचा जर विचार केला तर 1.5 करोडपर्यंत आपल्या ड्रीम्स जातात. आज जर गरजा बघितलं तर गरजांपेक्षा आपले जर ड्रीम्स म्हणत नाही, ह्या सर्व गरजाच आहेत, गरजच आहे आपल्याला. पण आपण नोकरीमधून हे शक्य होतंय का? आपल्याला 1 ते 1.5 करोड कमवून आपल्याला नोकरीमधून शक्य होतंय का? नोकरी किंवा व्यवसाय असेल तरी सुद्धा हे शक्य होत नाहीये. आपण स्वतःलाच हा प्रश्न विचारला तर खरंच नाही असं उत्तर येतं. पुढे आपण जाऊन जर बघितलं तर बिझनेस कशा प्रकारचा आहे बघा. आज ट्रॅडिशनल बिझनेस आणि डायरेक्ट सेलिंग बिझनेस. आज बघितलं तर मराठी माणसाला ट्रॅडिशनल बिझनेस करणं म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट पार्ट आहे. ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये आज जर बघितलं तर कॅपिटल आहे, आज भांडवलची गरज आहे, जेणेकरून भांडवल लावावंच लागतं. त्यानंतर जागेची गरज आहे, आणि एखादा ट्रॅडिशनल व्यवसाय करायचा असेल तर नॉलेजची पण गरज आहे. त्यानंतर नॉलेज असेल तर आपल्याला अनुभवाची पण गरज आहे. आणि हा ट्रॅडिशनल व्यवसायामध्ये फ्लेक्झिबिलिटी नाही आहे. कॉम्पिटिटर आला तर तिथे 50% आपलं डिवाइड होऊन जातं. त्यानंतर रिस्क रिकव्हरी यामध्ये आहे ट्रॅडिशनल व्यवसायामध्ये, आणि त्यामध्ये टाइम फ्रीडम, मनी फ्रीडम आणि फॅमिली सिक्युरिटी कुठल्याही प्रकारची आपल्याला मिळत नाही ट्रॅडिशनल व्यवसायामध्ये. सेल्फ ऑपोजिट जर आपण बघितलं तर डायरेक्ट सेलिंग व्यवसायामध्ये जो मी आज तुम्हाला कन्सेप्ट सांगणार आहे त्यामध्ये आपल्याला कॅपिटल कुठल्याही प्रकारची भांडवलाची गरज नाही आहे, जागेची गरज नाही आहे, नॉलेजची गरज नाही आहे, आणि जो एक्सपिरियन्स आहे तो आपण हा व्यवसाय करतच आपण अनुभव घेणार आहे. त्यानंतर फ्लेक्झिबिलिटी. ह्या व्यवसायाची फ्लेक्झिबिलिटी अशी आहे की स्टेट टू स्टेट किंवा तुम्ही डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट पण हा व्यवसाय एक्सपांड करू शकता. त्यानंतर कॉम्पिटिटर. यामध्ये कुठल्याही प्रकारचे कॉम्पिटिटर तुम्हाला नाही आहेत. रिस्क नाही, रिकव्हरी नाही आहे, आणि ह्यामध्ये योग्य कालावधीनंतर 3 वर्ष 5 वर्ष जर व्यवसायामध्ये टिकून जर राहिला
तर योग्य कालावधीनंतर तुम्हाला टाइम फ्रीडम आहे, मनी फ्रीडम आहे आणि फॅमिली सिक्युरिटी सुद्धा आहे. आज जर विचार केला तर टाइम फ्रीडम, मनी फ्रीडम आणि फॅमिली सिक्युरिटी, आज जो तुम्ही व्यवसाय किंवा तुम्ही व्यवसाय किंवा तुम्ही आज नोकरी छोटी मोठी करताय, त्यामध्ये लाईफ टाइम जरी तुम्ही केली तरी सुद्धा टाइम फ्रीडम, मनी फ्रीडम आणि फॅमिली सिक्युरिटी तुम्हाला तिथे मिळत नाही. आज ह्या व्यवसायामध्ये कशा प्रकारे मिळते ही तुम्हाला मी सांगते पुढे. बघा, एक उदाहरण देते मी. कॅश फ्लो क्वाड्रंट तुम्हाला सांगते. रॉबर्ट कियोसाकी एक अर्थतज्ञ होते, त्यांनी रिच डॅड पुअर डॅड हे बुक लिहिलेलं आहे. आता रिच डॅड पुअर डॅड बद्दल कुणाला माहिती आहे माहित नाही मला, पण रिच डॅड आणि पुअर डॅड ह्या बुक मध्ये असा एक कन्सेप्ट दिलेला आहे की जे श्रीमंत वडील असतात ते फक्त सांगतात की मुलांनो शिका, मोठं व्हा आणि व्यवसाय करा, आणि जे गरीब वडील असतात ते सांगतात मुलांना की मुलांनो शिका, मोठं व्हा आणि एखादी नोकरी करा, आणि रिच डॅड सांगतात व्यवसाय करा. तर आज बघितलं तर कॅश फ्लो क्वाड्रंट त्यांनी मांडलेला आहे की आपल्या सोसायटीमध्ये पैसा कसा क्रिएट होतो. आज जर विचार केला तर पैसा क्रिएट कसा होतो हा जर कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आला तर तुम्हाला डायरेक्ट सेलिंग व्यवसाय हा पूर्णपणे लक्षात येईल. बघा, ऍक्टिव्ह इन्कम सोर्स आणि पॅसिव्ह इन्कम सोर्स असे दोन सोर्सेस इथे दाखवलेले आहेत. आता ऍक्टिव्ह इन्कम सोर्स मध्ये कोण येतं, तर एम्प्लॉई आणि सेल्फ एम्प्लॉई, म्हणजे छोटा मोठे जो नोकरी करणारा वर्ग आहे तो एम्प्लॉई कॅटेगरीमध्ये येतो, आणि सेल्फ एम्प्लॉई कॅटेगरीमध्ये म्हणजे छोटे मोठे जे व्यावसायिक आहेत ते सेल्फ एम्प्लॉई कॅटेगरीमध्ये येतात. आज एखादा व्यक्ती जर नोकरी करत असेल तर तिथं 8 तास हे द्यावे लागतात, 8 किंवा 12 तास द्यावे लागतात. सेल्फ एम्प्लॉई करत असेल तरी सुद्धा त्याला 8 ते 12 तास द्यावे लागतात. आज जर विचार केला तर एम्प्लॉई आणि सेल्फ एम्प्लॉई या कॅटेगरीमध्ये 95% लोक येतात. आज 95% लोक जे आहेत ते छोटा मोठा व्यवसाय करतात आणि नोकरी करतात, ते फक्त आणि फक्त तास देऊन पैसे कमवतात. अशा पॉप्युलेशनमध्ये आज जर बघितलं तर 95% लोक जे आहेत ती एम्प्लॉई आणि सेल्फ एम्प्लॉई कॅटेगरीमध्ये येतात. आणि ह्या लोकांकडे किती पैसे आहेत, 5%. लक्ष नाही आहे तुमचं. 5%, 95% लोकांकडे किती पैसा आहे, 5% पैसा आहे. तर 5% पैसा आपल्याकडे का आहे, तर आपण फक्त एम्प्लॉई आणि सेल्फ एम्प्लॉई या कॅटेगरीमध्ये येतो. अपोजिट जर विचार केला तर पॅसिव्ह इन्कम झोन मध्ये आज लिमिटेड लोक आहेत, 5% लोक आहेत, बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टर्स. आता बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टरचं उदाहरण जर दिलं तर मोठे मोठे बिझनेस ओनर्स आणि इन्व्हेस्टर्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणात भांडवल लावून लोक कामाला ठेवून व्यवसाय करत असतात. तर त्या लोकांकडे पैसा अनलिमिटेड का असतो, तर लोक जी कामाला ठेवलेले असतात, समथिंग 1000 लोक जर त्यांच्यासाठी काम करत असतील, रोज 8 तास काम होत असेल, तर त्यांच्याकडे मल्टिपल म्हणजे टाइम मल्टिप्लिकेशन झाल्यामुळे जे वर्कर्स जे काम करतात त्यांच्यासाठी ते अवर्स होऊन जातात, आणि त्यामध्ये 95% पैसा जो आहे तो आपल्या बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टर्स ह्या कॅटेगरीमध्ये जातात. तर ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम ह्या दोन पार्टपैकी जर विचार केला तर ऍक्टिव्ह इन्कम मध्ये आज आपण काम करतोय, आणि पॅसिव्ह इन्कम मध्ये जर जायचं असेल तर ह्या बिझनेसपेक्षा दुसरा पर्याय कुठलाच नाही आपल्याकडे. तर आज विचार केला तर बिझनेसमॅन कॅटेगरीमध्ये जाण्यासाठी मी पुढे सांगते तुम्हाला. बघा, बिझनेस सिस्टम कशी चालते, ट्रॅडिशनल आणि डायरेक्ट सेलिंग हे दोन प्रकारचे व्यवसाय आहेत. आज ट्रॅडिशनल व्यवसाय कसा चालतो बघा, एक मॅन्युफॅक्चरर असतो आणि एक कस्टमर असतो, आणि मॅन्युफॅक्चरर आणि कस्टमर ह्या दोन कॅटेगरीमध्ये जी लोक येतात ती बघा. मॅन्युफॅक्चरर आज जर उदाहरण दिलं तर रेड लेबल चहाच आहे. आज रेड लेबल चहा जो आहे तो मॅन्युफॅक्चरर लेवलला 30 रुपयामध्ये तयार होतोय, आणि कस्टमर पर्यंत जाण्यासाठी त्याला 100 रुपये लागतात. तर 100 रुपये आपल्याला काय लागतात बघा, मॅन्युफॅक्चरर टू कस्टमर आपल्याला जी साखळी दिलेली आहे ती सेनेप एजंट, नॅशनल डिस्ट्रीब्युटर, डीलर्स, होलसेलर, रिटेलर अशी जी साखळी आहेत त्याच्यामध्ये मोठा पार्ट येतो तो ऍडव्हर्टायझिंगचा येतो. आज जर विचार केला तर आपण ऍडव्हर्टायझिंग बघूनच प्रत्येक गोष्ट परचेस करत असतो. यामध्ये जर बघितलं तर 30%ला जी वस्तू बनते ती 100%ला आपल्याला कस्टमरला घ्यावी लागते. का घ्यावी लागते, तर जे सेनेप एजंट, नॅशनल डिस्ट्रीब्युटर, डीलर्स, होलसेलर, रिटेलर जे आहेत ह्यामध्ये आपले जे 70% जातात आणि मोठा पार्ट येतो ऍडव्हर्टायझिंगचा, ते 70% पैसे पूर्णपणे कस्टमरच्या पॉकेटमधले जातात. आज कस्टमरच्या पॉकेटमधले जाणारे जे पैसे आहेत त्या ह्याच पूर्णपणे ह्या साखळीला मिळतात, कारण हे जे प्रस्थापित व्यापारी आहेत त्यांनी सुद्धा इन्व्हेस्टमेंट केलेले आहे, तर त्यांना पैसे कमवण्याचा अधिकार आहे की नाही.
तर मग आज विचार केला तर कस्टमरच्या ठिकाणी आपण ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून जर आपण आपल्या कंपनीमध्ये जर आलो तर आपल्याला हे जे प्रोडक्ट आहेत आपले जे 70% जे आहे ते आपल्याला कंपनी रिटर्न करणार आहे ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून आपण ह्यामध्ये रजिस्टर झाल्यानंतर. बघा 70% पैसे जे आहेत आपल्याला मिळाल्यानंतर आपली स्वप्न पूर्ण होणार आहेत की नाही. तर 70% पैसे आपल्याला कशा प्रकारे मिळत आहेत बघा. हाऊ टू स्टार्ट डिस्ट्रीब्युटर म्हणजे ह्या कंपनीमध्ये ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून साइन अप झाल्यानंतर तुम्हाला तुमचे जे परचेस कुपन ऑफ मिनिमम प्रोडक्ट्स जे आहेत ते 10,000चे डीपी प्राइसला जर घेतले तर तुम्हाला 13 ते 14,000चे MRP मध्ये प्रोडक्ट कंपनी देते. तुमचा इथे कुठे लॉस आहे का? लॉस नसेल. त्यामध्ये डिस्ट्रीब्युटरशिप घेतल्यानंतर तुम्हाला बेनिफिट्स जे मिळणार आहेत ते बेनिफिट्स अशा आहेत की 3,000 रुपये तुम्हाला रिटेल प्रॉफिट यामध्ये ऑन दी स्पॉट मिळतोय आणि तुम्ही ऑथोराइज डिस्ट्रीब्युटर म्हणून कंपनीचे तुम्ही साइन अप होऊ शकता. पुढे बेनिफिट्स ऑफ डिस्ट्रीब्युटरशिप म्हणजे डिस्ट्रीब्युटरशिपचे काय बेनिफिट्स आहे. पहिला म्हणजे रिटेल प्रॉफिट आहे 15% पासून 75% आहे. ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला 35% मिळतोय. त्यानंतर वीकली पेआउट आहे. आपल्याला वीकली इथे 1,000 रुपये कमीत कमी मिळणार आहेत आणि जास्तीत जास्त तुम्हाला 2,10,000 मिळणार आहे. सेल्स टर्नओव्हर बोनस बोलतात त्याला, सेल्स टर्नओव्हर. त्यानंतर परफॉर्मन्स बोनस आहे तो मंथली मिळतोय. त्यानंतर रँक इन्कम आहे, लॉयलिटी इन्कम आहे, ओव्हररायडिंग बोनस आहे, स्टार परफॉर्मन्स बोनस आहे, लॉयलिटी इन्कम आहे. बघा एका वेळेला तुम्ही परचेस करताय परंतु आज जर बिझनेस ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळत असेल तर तुम्हाला हे 9 ते 10 प्रकारचे इन्कम मिळत आहेत. आज पहिला पार्ट आहे सेल्स टर्नओव्हर बोनस म्हणजे वीकली पेआउट. आता वीकली पेआउट कसा मिळतोय बघा तुम्हाला. कमीत कमी 1,000 रुपये. बघा कमीत कमी 1,000 रुपये कसं आपल्याला मिळू शकतात इथे आणि जास्तीत जास्त 2,10,000 कसे मिळू शकतात बघा. बघा कंपनीच्या ॲज अ डिस्ट्रीब्युटरशिप तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या पॅनवरती तुम्हाला ORG1 आणि ORG2 तुम्हाला ओपन करून दिली जाते. आता डिस्ट्रीब्युटरशिप घेतल्यानंतर तुम्हाला पर्सनल केअर, होम केअर, बाकी जे प्रोडक्ट्स लागणार आहे ते तुम्ही 35% ऑफमध्ये जर तुम्हाला इथून मिळत असतील तर तुम्हाला एक 10,000चा परचेस केल्यानंतर तुम्ही प्रोडक्ट घेतल्यानंतर यूज केल्यानंतर क्वालिटी तुम्हाला लक्षात आल्यानंतर तुम्ही हा बिझनेस आहे तो प्रमोट करायचा आहे. हा बिझनेस प्रमोट करायचा फक्त 2 लोकांना. तुम्हाला कुठल्याही मोठी लिस्टची काही गरज नाही आहे. 2 लोकांना फक्त प्रमोट करायचं आहे आणि दोन्ही लोकांकडून तुम्ही स्वतः जी खरेदी केली त्याप्रमाणेच त्यांच्याकडून खरेदी करून त्यांनाही ते प्रोडक्ट्स घरी यूज करायला लावायचे. तुम्हाला प्रत्येकाने आता ORG1 ला तुमचा एक फ्रेंड आला त्याने 10,000चं परचेस केलं. ORG2 ला एक दुसरा फ्रेंड आला त्याने 10,000चं परचेस केलं. 10ला 10 मॅचिंग तुम्हाला कंपनीकडून 10% म्हणजे 1,000 रुपये त्या वीकमध्ये मिळतात. महिन्याचे वीक आहेत 4 तर तुम्हाला 4,000 रुपये तुम्ही महिन्याला कमवू शकता. सेकंड आहे ORG1 ORG2च्या माध्यमातून तुमच्या फ्रेंडच्या माध्यमातून त्याच्या लिस्टवरती सुद्धा दोघांनी परचेस केलं आणि त्यांच्या माध्यमातून जर टीम क्रिएट झाली तर तुम्हाला 50,000 रुपयाचं जर तुम्ही त्यामध्ये सेल्स दिला तर त्यामध्ये 10% तुम्हाला 5,000 रुपये वीकली मिळू शकतात. तर महिन्याचे वीक आहेत 4 तर 20,000 रुपये तुम्ही कमवू शकता. त्यानंतर ORG1 आणि ORG2च्या माध्यमातून तुम्ही जसं प्रमोट केलं तसं तुमच्या बरोबर आलेल्या लोकांनी प्रमोट केल्यानंतर 1 लाखाचं जेव्हा मॅचिंग होतं त्यावेळेस तुम्हाला 10% म्हणजे 10,000 रुपये त्या वीकमध्ये तुम्हाला मिळतात. महिन्याचे वीक आहेत 4 तर 40,000 रुपये तुम्ही महिन्याला कमवू शकता. त्यानंतर 10 लाख जर ORG1 ORG2चा टर्नओव्हर झाला तर 10 लाख मॅचिंग झाल्यानंतर मॅचिंगच्या 10% तुम्हाला 1 लाख रुपये त्या आठवड्यात मिळतात. महिन्याचे आठवडे 4 आहेत तर 4 लाख रुपये तुम्हाला महिन्याला मिळू शकतात. त्यानंतर ORG1 ORG2च्या माध्यमातून जर 21 लाख मॅचिंग झाल्यानंतर तुम्हाला 21 लाखाच्या 10% तुम्हाला 2,10,000 रुपये तुम्हाला इथे हायेस्ट इन्कम मिळते. बघा ह्यामध्ये आठवड्याला 1,000 रुपये आणि महिन्याला तुम्हाला आठवड्यालाच तुम्हाला 2,10,000 रुपये मिळत आहेत. मग महिन्याचे आठवडे 4 होत आहेत तर 8,40,000 रुपये सुद्धा इथे इन्कम घेऊ शकता तुम्ही. यामध्ये सेल्स टर्नओव्हर बोनस हा पार्ट संपलेला आहे. त्यानंतर मनी फ्रीडम आहे. सेकंड थिंग आहे मनी फ्रीडम. आता पैशाचं स्वातंत्र्य. आज जो छोटा मोठा व्यवसाय करतोय किंवा एखादी नोकरी करतोय त्यामध्ये
लाईफ टाईम आपल्याला पैशाचं स्वातंत्र्य मिळत नाही, परंतु इथे 3 ते 5 वर्ष जर तुम्ही इथे टिकून राहिलात, तर तुमची टीम क्रिएट झाली, तर तुम्हाला इथे पैशाचं स्वातंत्र्य सुद्धा मिळू शकतं. आज एक उदाहरण देते की WAR-G1 WAR-G2च्या माध्यमातून तुमची आणि तुमच्या टीमची 500 लोकांची जर टीम क्रिएट झाली, इथे मॅन पॉवर आहे खूप मोठ्या प्रमाणात, तर 500 लोकांची टीम क्रिएट झाल्यानंतर तुम्ही काम करत नाही, ती 500 लोक काम करत नाहीत, तरी सुद्धा तुमच्या घरी पैसे येतील का? तुम्ही काम करत नाही, ती 500 लोक काम करत नाहीत, मग तुमच्या घरी पैसे येतील का? नाही येणार. तुम्ही कंपनीमध्ये रजिस्टर झाले त्यावेळेस ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून रजिस्टर झालेले का कस्टमर म्हणून रजिस्टर झालेले? डिस्ट्रीब्युटर म्हणून रजिस्टर झालेले. आणि जी लोक आले तुमच्या माध्यमातून तीही लोक डिस्ट्रीब्युटर आहेत. आपले कंपनीचे जे प्रोडक्ट्स आहेत ते क्वालिटी प्रोडक्ट्स आहेत. ती लोक कुठून घेणार प्रोडक्ट्स? ते आपल्या कंपनीतून, आपल्या कंपनीच्या शॉपिंगमधून घेणार आहेत. तुम्ही थांबल्यानंतर ती 500 लोक सुद्धा थांबलेत, परंतु घरामध्ये जे लागणारे जे प्रोडक्ट्स आहेत ते कुठून घेणार आहेत? आपल्या कंपनीच्या शॉपमधून. तर आपल्या कंपनीच्या शॉपमधून घेतले तरी सुद्धा त्यांचं जरी 500 लोकांनी 1-1 हजाराचे जरी प्रोडक्ट घेतले तरी 5 लाखाचा टर्नओव्हर होतोय. आणि 5 लाखाच्या 10% तुम्हाला त्या महिन्यामध्ये तुम्हाला 50,000 रुपये आपल्याला मिळत आहेत. तर आज आपण थांबल्यानंतर सुद्धा आपल्या अंडर जी लोक आहेत त्यांना आणि आपल्याला पैसे मिळालेले चांगले की वाईट? घरामध्ये लागणारे प्रोडक्ट्स काही ना काहीतरी आपण यूज करतोय, आणि यूज करून जर आपल्याला प्रोडक्ट यूज करून जर आपल्याला पैसे मिळत असतील तर तुम्ही प्रोडक्ट यूज करायला तयार आहात? आज इथे नो लिमिट ऑफ रिपर्चेस इन्कम, ह्यामध्ये लिमिट नाही कुठल्या प्रकारचं. तुम्ही 1,000चं घेऊ शकता, 2,000चं घेऊ शकता, 3,000चं घेऊ शकता. नो लिमिट ऑफ रिपर्चेस कमी. इथे 10 लाख 50 लाख कितीही कमवू शकता येते. त्यानंतर शेवटचा जो पार्ट आहे, जर आपण बघितलं तर फॅमिली सिक्युरिटी हा शेवटचा आपला पार्ट आहे. आज प्रत्येक जण आपल्या फॅमिलीसाठी काम करतोय. आज फॅमिली सिक्युरिटी जर असेल 100% आज गव्हर्नमेंट सेक्टर किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर तुम्ही काम करत असाल आणि फॅमिली सिक्युरिटी जर तुम्हाला हवी असेल तर तिथे मिळते का आपल्याला? तर नाही मिळत. आज आपल्या मायलाईफ या कंपनीमध्ये अशी सिस्टीम आहे नॉमिनेशन फॅसिलिटीची की ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून तुम्ही जेव्हा साइन अप होता त्यावेळेस तुम्हाला नॉमिनेशन एक घेतलं जातं. नॉमिनेशन अशासाठी घेतलं जातं की ह्यामध्ये नॉमिनेशन फॅसिलिटी एवढी स्ट्रॉंग आहे. आज जर विचार केला तर एक उदाहरण देते. थॉमस एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतोय आणि त्याला 50,000 रुपये पगार आहे, आणि 50,000 रुपये पगार असताना सुद्धा त्याच्या फॅमिलीच्या गरजा पूर्ण होत नाहीयेत, आणि पूर्ण होत नसताना सुद्धा त्यांनी कंपनीमध्ये त्या काम करत करत एक पार्ट टाइम म्हणून आपला माय लाईफस्टाईलचा कन्सेप्ट केलाय. बघा मी एक उदाहरण देते. माय लाईफस्टाईलचा कन्सेप्ट करत करत तो एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये मॅनेजरच्या पोस्टवरती सुद्धा 50,000 रुपये कमवतोय, आणि आज त्याच्या WAR-G1 WAR-G2च्या माध्यमातून टीम क्रिएट झाले आणि टीमच्या माध्यमातून सुद्धा 50,000 रुपये कमवतोय. आज जर विचार केला तर मॅनेजरच्या पोस्टवरती असताना जर त्याचा अपघाती मृत्यू झाला तर ते जी काही पेमेंट कमवतोय तो कमवत असताना त्याला त्याच्या फॅमिलीला त्याच्यानंतर मिळणार आहे का? प्रायव्हेट लिमिटेड किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ही फॅसिलिटी पूर्णपणे बंद झालेली आहे. माय लाईफमध्ये काम करत असताना तो व्यक्ती 50,000 रुपये कमवतोय आणि त्यावेळेस त्याचा अपघाती मृत्यू झाला तर त्या ठिकाणी त्याच्या वाईफला जी काही त्याची टीम आहे ती सुद्धा ट्रान्सफर होते, आणि जे काही पैसे कमवतोय तो ते सुद्धा त्या वाईफला ट्रान्सफर होत आहेत. आणि तो गेल्यानंतर त्या वाईफला कुणाच्या समोर हात पसरायची काही गरज नाही लागत, कारण जे माय लाईफमध्ये नॉमिनेशन फॅसिलिटी दिले त्या फॅसिलिटीचा खूप चांगला उपयोग त्यांनी करून घेतलेला असतो. तर नॉमिनेशन फॅसिलिटीमध्ये त्या वाईफला सुद्धा 5-10 वर्षांनी काय झालं तर मुलगा किंवा मुलगी यांना नॉमिनेशन दिलं जातं, आणि ते जे काही पैसे कमवतात ते सुद्धा मुलगा किंवा मुलगीला मिळत असतात. आज जर विचार केला तर ह्या बिझनेस साईन केल्यानंतर तुम्हाला मनी फ्रीडम, सेल्स टर्नओव्हर बोनस आणि फॅमिली सिक्युरिटी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॅमिली सिक्युरिटी खूप स्ट्रॉंग आहे. यामध्ये आपल्याला बघा डिस्ट्रीब्युटरशिप घेतल्यानंतर हेल्थ म्हणजे आरोग्याविषयी जे काही समस्या आहेत त्या पूर्णपणे दूर होत आहेत. त्यानंतर वेल्थ आज छोटं मोठं काम करत आपण कॉम्प्रोमाइज आयुष्य जगतोय, तर ह्यातून जर आपल्याला पैसे मिळायला लागले तर ते सुद्धा आपल्याला त्याचं सुद्धा फ्रीडम मिळत आहे. त्यानंतर टाइम जर आपण 3 ते 5 वर्ष जर इथे दिला तर पुढे आपल्याला टाइम फ्रीडम सुद्धा मिळते. आज 3ही गोष्टींचा जर आपल्याला फ्रीडम मिळत असेल आणि फॅमिली सिक्युरिटी मिळत असेल तर हा व्यवसाय करायला तुम्ही तयार आहात का? येस.
थँक्यू. मी 40-45 मिनिटात